तर आपला काय स्वामींशी काही थेट संबंध आहे का? आमचा संबंध म्हणजे जे स्वामी सुतपुत्र होते, हा, हरिभाऊ तावडे. हरिभाऊ तावडे, ओके. हे आमचे पूर्वज. बाहेर असा आवाज की आला की म्हटलं लोकांची एवढी गर्दी का? कारण मला असं दिसलं की एक मुलगी पडली, लोक बघतायत पण कोणी हात लावत नाही तिला. हो. तिला बघितलं नाकातून श्वास आहे, तिचं छातीची धडधड नाही, काय नाही, म्हणून घरातून पाणी आणलं, कांदा घेतला, सगळं लावलं. ते नंतर मला कानात कोणतरी बोललं तिला झोपव आणि तिच्या छातीत गुद्दे मार. कोण बोलला? स्वामी. बरं, तुम्ही टीचर पण आहेत, म्हणजे तुम्ही रेकी इन पर्सन लोकांना शिकवते पण आणि ट्रीटमेंट पण देते. अच्छा. आणि तुम्ही सामान्य माणसांचे प्रॉब्लेम सुद्धा सोडवतात. हो. आणि ताई बदलापूरला राहतात. हे आहेत, आपण असं ब्लॅक मॅजिक पण सॉल्व्ह केलं. हो, रेकीमध्ये ब्लॅक मॅजिक सुद्धा काढते आणि मी स्वतः काढलेली आहे. हो, माझ्याकडे एक कस्टमर आलं होतं, म्हणून आम्ही पहिली रेकी दिली. पण पहिल्या दिवशी जेव्हा रेकी दिली तेव्हा मला फार विचित्र गोष्ट कळली की मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही उद्यापासून रेकी करायला माझ्याकडे येऊ नका. तर ते गेल्यानंतर माझ्याबरोबर माझे एक कलिग होते, त्यांनी विचारलं असं का केलं? म्हटलं त्यांचा 8 दिवसावर मृत्यू आहे. अरे बापरे. 3rd फ्लोअरवर मुलगा पडला, तो म्हणजे माझा स्वतःचाच मुलगा पडला. की तो इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला बसला होता आणि त्याला केटी लागली आणि त्याला त्याच्यामध्ये डिप्रेशन आलं, कारण त्याची पर्सेंटेज खूप चांगले असायचे आणि मी असं कसं मला केटी लागली. त्याच्यामुळे त्यांना मी डिस्टर्नमध्ये त्यांचे मंत्र टाकायचे त्याच्यावर. हां, 4 दिवसांनी मला इंट्युशन आलं की त्या मुलांनी पेपर लिहिला होता. पहिलं मी ते चेक केलं, कारण लिहिलाच नसेल तर पास कसा होणार. बरोबर. हां, तर त्या मुलांनी पेपर लिहिला होता, पण जे तपासणारे होते त्यांच्या हातून एक चुकी झाली होती. की कोण खूप तडपतंय जगण्याला आणि त्याला मुक्ती देणं, म्हणजे असं. हो, असं पण झालंय माझ्याकडं. त्यांच्या मुलीला मी 6 महिने अगोदरच सांगितलं की तू त्यांचं डायलिसिस आता तुला बंद करा पाहिजे, कारण त्यांना ते आता सहन होत नाहीये. ब्लड परत रिटर्न येत होतं, त्याच्यामुळे मशीन बंद झाली, पण मृत्यू काही येत नव्हता त्यांना. तिथून डिस्टर्नमध्ये रेकी टाकली आणि सकाळी 7ला दिला आणि 11, त्याच्यानंतर ते 8-9 वाजता शांत झाले. हे सगळे स्वामींच्या कृपेमुळे मला सगळं मिळतंय. एखादं नवीन मला ते एक चॅलेंज देतात आणि मी ते स्वीकारते. मला जरी घरामध्ये दिसले नाही तरी त्यांचा फेरा येऊन गेला हे मला कळतं, कारण त्यावेळेला घरामध्ये सुवास दरवळतो. रेकी म्हणजे रे म्हणजे युनिवर्स आणि की म्हणजे युनिवर्समधून मिळालेली ऊर्जा. ओके. ही आपल्याकडे पहिली गौतम बुद्धांकडे होती. एक माझ्याकडे अमेरिकेचं कॅन्सरचं पेशंट होतं, त्याला छोटे छोटे गाठी स्टार्ट झाल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला कॅन्सरचं आहे. मग त्यावेळेला मी तिचं सर्जरी केलं आणि त्याच्यामध्ये तिची गाठ निघून गेली. डॉक्टरकडनं सर्टिफिकेट आलं की तुम्हाला काही नाही आहे, काही गरज नाही. आपण कोणाबद्दल वाईट भावना केली किंवा वाईट बोललं ते युनिव्हर्स पर्यंत पोहोचलं जातं. बरोबर. 15 सेकंदात. आणि त्या 15 सेकंदात युनिव्हर्स त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचवतं. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी कुणाल शिंदे आपल्या स्वामी भक्ती केंद्र या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर भरपूर छानसे गेस्ट येतात आणि तुमचा प्रतिसाद हा आम्हाला इतका उत्स्फूर्त करतो की आपण तुमच्यासाठी एक नवीन, एक छानसे आणि चांगले व्यक्ती आपल्या भेटीला घेऊन येतो. आपण कधी सर्जरीचं नाव ऐकलं आहे? सर्जरी कशी असते? म्हणजे जेव्हा सर्जरीचं नाव येतं तेव्हा आपण काय विचार करतो? ऑपरेशन थिएटर, ऑपरेशन बल्ब, सीझर्स, स्टिचेस, खूप सारे डॉक्टर्स आणि ऑपरेशन करतात. आपण कधी असं ऐकलं आहे का विदाऊट पेशंटला टच न करता त्यांची सर्जरी करणे? हो, इवन कॅन्सरची गाठसुद्धा न हात लावता काढणे, हा काय प्रकार आहे? तर आज आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत स्वामी कृपांकित, एक रेके मास्टर, 7 चक्र स्पेशलिस्ट श्रद्धाताई तावडे आपल्यासमोर उपस्थित आहेत. नमस्कार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. म्हणजे स्वामी सारामृत जेव्हा आपण वाचतो तर त्यामध्ये हे तावडे हे आडनाव भरपूर वेळा आपल्याला येतं त्यामध्ये. तर आपला काय स्वामींचे काय संबंध आहे का? हरिभाऊ तावडे जे स्वामी सूत होते ते आमचे पूर्वज होते.
ओके. अच्छा. तर त्याप्रमाणेच मग ते त्यांच्याच आशीर्वादाने आमच्याकडे सगळे आम्ही तावडे स्वामी समर्थांचीच पूजा करतो. ओके ओके. हां, काही अशी मला त्यांचे खूप फायदे झालेले आहेत. मला माझ्या पाठीशी ते सतत उभे असतात. ओके. मला जरी घरामध्ये दिसले नाही तरी त्यांचा फेरा येऊन गेला हे मला कळतं, कारण त्यावेळेला घरामध्ये सुवास दरवळतो. वा. कोणता चाफ्याचा म्हणा, चंदनाचा म्हणा, असा कोणता तरी सुवास येऊन जातो आणि तुम्हाला कळतो की स्वामी येऊन गेलेत आपल्याकडे. क्या बात आहे. सुरुवातच एवढी छान झाली. मित्रांनो, हा पॉडकास्ट मी तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो, हा पॉडकास्ट पूर्ण बघा. भरपूर शिकायला मिळणार आहे आणि हा पॉडकास्ट तुमच्यासाठी का तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. तुम्ही हा शेवटपर्यंत बघा. बरं, जेव्हा मी रेकी नाव ऐकतो म्हणजे ताई, तर रेकी हा काय प्रकार आहे? म्हणजे मी स्वतः पर्सनली मला माहिती करायचं की रेकी काय असतं. रेकी म्हणजे रे म्हणजे युनिवर्स आणि की म्हणजे युनिवर्समधून मिळालेली ऊर्जा. ओके. ही आपल्याकडे पहिली गौतम बुद्धांकडे होती. अच्छा. हां, गौतम बुद्धांचा त्याच्यानंतर त्यांनी स्वतःपुरतंच हे झालं, त्याच्यामुळे त्यांचा प्रचार झाला नाही. प्रचार न झाल्यामुळे नंतर जापनीज लोकांनी डॉक्टर मका उसाई त्यांच्या स्टुडंटनी त्यांना एक प्रश्न विचारला की आपण नेहमी मेडिसिन औषधं देऊनच लोकांना बरं करायचं का? त्यावेळेला त्यांनी त्यांच्या गुरुकडे गेले आणि त्यांनी मग गुरुंना सांगितलं की मला असा असा प्रश्न आला, मी काय करू, मी काय उत्तर देऊ त्याला. त्यांनी सांगितलं तू एक काम कर, तू हिमालयावर जा आणि 21 दिवसाची साधना कर. ओके. आणि तपश्चर्या कर. तर ते बोलले ठीक आहे. 21 दिवसाची त्यांनी तपश्चर्या केली आणि नंतर ते खाली आले तेव्हा निघताना त्यांना पायाला ठेच लागली. पायाला ठेच लागली तर रक्तबंबाळ झालं. तर अर्थात आपण रक्त आलं किंवा लागलं तर लगेच आपण हात लावणार की जखम कुठे झाली, काय झाली बघा. त्याप्रमाणे त्यांनी हात लावला तर त्या जखमेतून येणारा रक्तस्राव होता तो बंद झाला आणि ती जखम पण बरी झाली. त्यावेळेला त्यांना कळलं की मला कोणी युनिवर्समधून काहीतरी एनर्जी मिळाली, म्हणून त्यांनी ते जापनीज नाव रेकी दिलं की रे म्हणजे युनिवर्स, की म्हणजे शक्ती, ऊर्जा. आणि ही प्रत्येक माणसामध्ये असते, फक्त आपण तिला जागृत करत नाही. लहान मुलांमध्ये 100% असते. अच्छा. हो, कारण त्याच्यामुळे बघा त्यांना प्रत्येक गोष्टीला मला दूध पाहिजे, आईकडे दूध मागायचंय, हे त्यांची चक्र त्यांना सांगत असतात. ओके. हां, 1 ते 5 वर्षापर्यंत मुलांची जागृत असतात चक्र. त्याच्यानंतर थोडी ती बंद व्हायला लागतात. 14 वर्षापर्यंत, म्हणून आपण म्हणतो 1 ते 5 वर्षापर्यंत मुलांना जेवढं तुम्ही चांगलं शिकवाल, जे चांगलं करून घ्याल, ते सगळं त्यांना पुढच्या 5च्या नंतर 14 वर्षापर्यंत त्याचा उपयोग होतो. की त्यांनी तुम्ही श्लोक शिकवा, लवकर पिकअप करतात, कारण त्यावेळेला त्यांची चक्र ओपन असतात. म्हणून जशी मुलं बोलायला लागतात तसं मुलांना चांगलं संस्कार टाकायचे, त्यामुळे मुलं ही पुढे त्यांची ग्रोथ चांगली होते. बरोबर. हां, खूप छान. म्हणजे रेखेचा अर्थ आज मला कळला. बरं, माझ्याकडे काही प्रश्न आहे जे मी लिहून आणलेत आहेत. रेखेचा तुमचा प्रवास कसा सुरू झाला, सुरुवात कशी झाली? मी 1998 मध्ये रेखी असं पेपरमध्ये वाचलं होतं आणि मला एक खूप काय माहिती नाही, पण मला असं वाटायला लागलं की हे काय आहे ते बघूया, म्हणून मी एक पहिलं साधा छोटासा कोर्स केला. त्याच्यामध्ये कळलं की आपल्या शरीरात जी एनर्जी असते त्या एनर्जी त्या 98 मध्ये एवढं त्याचं हे नव्हतं की रेखीमध्ये. आम्ही पहिलं शिकले छोटंसं एक पहिली 2 डिग्र्या शिकले. त्याच्यानंतर त्यांनी माझी चक्र ओपन वगैरे केलं सगळं आणि मग मला एनर्जी यायला लागली. त्यांनी सांगितलं तर 21 दिवसाची साधना करा, मग तुम्हाला त्याची एनर्जी यायला सुरुवात होईल. पण मला 15 दिवसांनीच एनर्जी यायला लागली. ओके. हां, मला कारण मी पहाटे, मुलं लहान होती माझी, त्यामुळे मला दिवसभर काही वेळ मिळत नव्हता. बाकीचे पण काही उद्योग होते माझे, त्याच्यामुळे वेळ मिळत नव्हता. म्हणून मी सकाळी 3:30-4 वाजता उठून प्रॅक्टिस करायची. आणि रेखीचं कसं आहे की तुम्हाला असं आंघोळ करून केलं पाहिजे किंवा बसूनच केलं पाहिजे असं काही बंधन नाही आहे. तुम्ही झोपेत सुद्धा रेखी करू शकता. बरोबर. हां, त्याला कुठचंही बंधन नाही, कुठचं खाण्याचं बंधन नाही, कुठे कपड्याचं बंधन नाही, काही नाही. काही लोक फार सांगतात की कपडे असेच घातले पाहिजे, तसंच केलं पाहिजे. नाही, आम्ही सरळ सांगतो काहीही करायची गरज नाही.
तुम्ही ज्या अवस्थेत आहे, तुम्हाला ज्या अवस्थेत कधी वाटलं करायचं त्या अवस्थेत तुम्ही करा. बरं. हां. बरं, मला असं सांगा की स्वामींनी तुम्हाला कधी काय प्रत्यक्ष प्रत्यक्ष असं काही दर्शन दिलेलं आहे, काही आपल्याला जाणवलंय का असं? स्वामींनी प्रत्यक्ष दर्शन असं पूर्णपणे मिळालं नाही आहे, पण कधीतरी असे मला दिसतात, कुठेतरी माझ्या देवाऱ्यात बसलेत, मी कुठेतरी जायला निघाले तर मला सांगतात जा निर्धास्त मी आहे, असं म्हणजे सांगताना मला हे होतं, त्यांचा अनुभव येतो. आणि दुसरं म्हणजे कसं माहिती आहे की मला जेव्हा गुरुची मला खूप हे होती असता की मला गुरु पाहिजे, कारण मी प्रवचनं वगैरे ऐकायची सगळ्यांची, त्याच्यामध्ये एकच असायचं की गुरुशिवाय पर्याय नाही. बरं. मग त्यावेळेला मला वाटलं की मला गुरु कोणतरी हवं आहे. अशीच मी एकटी घरामध्ये बसली, ती मुलं शाळेत गेली, ती मिस्टर ऑफिसला गेले होते, घरामध्ये म्हटलं गुरु गुरु कसं शोधायचं, कारण तेवढं काय माझं मोठं वय पण नव्हतं, त्याच्यामुळे त्यातली साधना मला असं आजूबाजूला माझं कोण हे पण नव्हतं की बाबा मला कोण काय सांगेल असं, कारण म्हणजे एकदम मी कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वच नव्हती. आणि नंतर मला एक दिवस सर तर कानात कोणतरी बोलून गेलं, कशाला काळजी करते, बोल ना श्री स्वामी समर्थ. ओके. हा मला त्यांनी, आणि त्यावेळी दिवसापासून मी स्वामी समर्थांचा जप चालू ठेवला. व्हेरी नाईस. मग मठामध्ये जायला लागली, तिकडे काही पारायणं व्हायला लागली, त्या पारायणात मी भाग घ्यायला लागली. बरीच माझ्याकडनं स्वामींनी पारायणं करून घेतली, सगळी गुरुचरित्र, बद्नवनाथ भक्तिसागर, दुर्गा सप्तशती स्तोत्र, बरीच त्यांनी माझ्याकडनं उपासना करून घेतली, कारण मला ह्याच्यातलं काहीही गंध नव्हता. पण त्यांनी जसं जसं मला आज्ञा दिली तसं जसं त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं. वेल अँड व्हेरी नाईस. बरं, आता तुम्ही ते सांगितलं होतं की म्हणजे रेकीमध्ये अशी सर्जरी होते, म्हणजे ती सर्जरी कशा प्रकारे होते, तुम्ही जरा सांगाल का? काय एक्झाम्पल, तुम्ही कोणाची सर्जरी केली? मी ॲक्च्युली माझ्या रेकीच्या पहिल्या जुन्या ज्या रेकीमध्ये माझ्या 5 डिग्र्या झाल्या होत्या ग्रँड मास्टरच्या, आणि नंतर आता मी 4 डिग्र्या घेतल्या मास्टरपर्यंतच्या, तर त्याच्यामध्ये मी सर्जरी करते. पण सर्जरी म्हणजे व्यक्तीला समोर मी, म्हणजे मला व्यक्ती समोर पाहिजे असं नाही आहे, त्या व्यक्तीला मी माझ्याकडे मंत्राने घेते, किंवा त्या व्यक्तीला मी सांगून ठेवते की मला तुझी सर्जरी करावी लागणार आहे. मग त्यावेळेला एकतर तू झोपून राहा, नाहीतर मग मला तुझी झोपायची वेळ सांग. बरं. मग त्या पद्धतीने मी त्यांची सर्जरी करते, ते मेडिटेशनमध्ये. ओके. त्यामध्ये आम्ही हॉस्पिटल तयार करतो, वॉर्ड ऑपरेशन थिएटर तयार करतो, सगळं हे रेकीकडनं आम्ही मागवतो. बरोबर. काही इन्स्ट्रुमेंट लागले तरी आम्ही रेकीकडे मागवतो, आणि रेकी आम्हाला त्याप्रमाणे ती सप्लाय करते. मग ते कापण्यासाठी कातर असू दे, थ्रेड असू दे शिवायला, फक्त त्याच्यावर आम्ही औषधं देत नाही, तर त्याच्यावर आम्ही लाईट वेगवेगळे सोडतो. बरोबर. की पेनचा लाईट आहे तर पेनला लाईट कोणत्या रंगाचा लागतो तो देतो. नंतर नॉर्मल तर फाडलंय आपण, तर त्याला ओपन करायचं आहे, रक्त थांबवायचं, मग कोणता लाईट द्यायचा, असे वेगवेगळे लाईट आम्ही त्याच्यामध्ये देतो. आणि त्याप्रमाणे त्यांचं पेन, त्यांचं चिरफाड, परत जॉईंट करताना त्यांना कोणता लाईट द्यायचा, हे सगळे ठरलेले असतात. आणि त्याप्रमाणे मी जसं डॉक्टर सर्जरी करतात त्याप्रमाणे आम्ही मेडिटेशनमध्ये सर्जरी करतो. एक एक्झाम्पल द्या ना, म्हणजे लाईव्ह कसं काय तुम्ही काय केलं? माझ्याकडे एक लेडीज होती, तिच्या पायाचे मसल फाटले होते. तिच्या पायाचे मसल फाटले होते तर तिला चालता येत नव्हतं, अगदी म्हणजे 4 पावलं पण ती चालू शकत नव्हती. तिचं वय साधारण 35 ते 40च्या दरम्यान होतं. तर तिला चालता पण यायचं नाही, तर ती खूप रडायची की माझं दुखतं आहे, मला त्रास होतो आहे, पण मला चालू शकत नाही, कारण लहान मुलगी आहे, शाळेत आणणं नेणं काय करू. त्यावेळेला माझ्या मुलीने तिला सांगितलं की असं असं आहे, तू करून बघ. मग तिने माझ्याकडे ट्रीटमेंट चालू केली. आणि पहिलं मी तिला सुरुवातीला रेकी दिली. रेकीमध्ये मला इंट्युशन आलं की तुम्ही सर्जरी करा. आणि त्यावेळेला मी तिचे पहिले रेकी दिले, तिला पहिलं चालायलाच हे केलं, मग ती 200 पावलं चालायला लागली. त्याच्यानंतर ते मसल हे व्हायचे, म्हणून मसलची मग मी सर्जरी करून घेतली. बरं, सर्जरी फक्त आपण आता ऑपरेशनमध्ये थिएटरमध्ये कसं एकदा सर्जरी गेली काम संपलं, मग त्यांनी महिनाभर बेडवर आराम करा, तसं नाही आमचं. आम्हाला जोपर्यंत त्याचे मसल शिवले जात नाही पूर्णपणे, ते बरे होत नाही, डॉक्टरचा रिप्लाय येत नाही ओके म्हणून, तोपर्यंत आम्ही सर्जरी करत असतो रोज.
मग त्याला 8 दिवस लागतील, 15 दिवस लागतील, महिना, पण त्या 1 तासभर आम्ही त्याच्यावर सर्जरी रोज डेली करतच असतो. पण त्याच्यामध्ये पेशंट चालू शकतो, फिरू शकतो, सगळं करू शकतो, त्याला काहीच होत नाही. काही नाही, कारण त्याला त्याची जाणीवच तसे आपल्याला काय केलंय म्हणून. बरोबर. अजून एक काहीतरी एक्झाम्पल. हा, दुसरं एक्झाम्पल म्हणजे एक माझ्याकडे अमेरिकेचं कॅन्सरचं पेशंट होतं. त्याला छोटे छोटे गाठी स्टार्ट झाल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला कॅन्सरचं आहे. मग त्यावेळेला मी तिचं सर्जरी केलं आणि त्याच्यामध्ये तिची गाठ निघून गेली. डॉक्टरकडनं सर्टिफिकेट आलं की तुम्हाला काही नाही आहे, काही गरज नाही. वा वा. म्हणजे रेकेमध्ये पण असं सर्जरी होऊ हो, शकते. आणि रेकीमध्ये तुम्हाला औषधांची गरज लागत नाही. रेकी ही तुम्हाला शारीरिक, आर्थिक, मानसिक, लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग या सगळ्या गोष्टीवर उपयोगी पडते. ओके. बरं, असं रेकी करताना तुमच्यासोबत असे कुठली धक्कादायक घटना अशी घडली आहे का कोणा? हो, माझ्याबरोबरकडे एक कस्टमर आलं होतं. त्यावेळेला त्यांचं होते 60च्या आसपास होते आणि तिची मिस्टर आणि ती आली होती की मी कन्सल्टिंग चालूच केलं होतं आणि ती आली होती व्यक्ती माझ्याकडे आणि त्यांनी मला सांगितलं की माझी मिसेस आहे, ही नेहमी आजारी असते, जरा तुम्ही काही करू शकाल का? तर मी म्हटलं ठीक आहे, मी प्रयत्न करणार. कारण आपण 100% त्यांना हे देऊ नये, कारण शेवटी समोरच्याची पॉझिटिव्हिटी किती आहे त्याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळत असतं. मी पॉझिटिव्ह आहे पण समोरचा माणूस किती पॉझिटिव्ह हे मला माहीत नसणार. म्हणून आम्ही पहिली रेकी दिली. पण पहिल्या दिवशी जेव्हा रेकी दिली तेव्हा मला फार विचित्र गोष्ट घडली की मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही उद्यापासून रेकी करायला माझ्याकडे येऊ नका. म्हणे का मॅडम? तर म्हटलं नका येऊ, कारण म्हटलं गरज नाही आहे त्यांना रेकीची. तुमची जी का औषधं किंवा त्यांना का हवं नको ते सगळं तुम्ही प्रोव्हाइड करा आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करा. बरोबर. असं मी त्यांना सांगितलं. मग नंतर ते गेल्यानंतर माझ्याबरोबर माझे एक कलिग होते. त्यांनी विचारलं असं का केलं? म्हटलं त्यांचा 8 दिवसामध्ये मृत्यू आहे. अरे बापरे. हां, कारण त्या मृत्यूमध्ये मी त्यांच्याकडनं पैसे उकळणं हे मला नाही जमणार म्हटलं. बरोबर. म्हणून मी आजच बंद कर, कारण त्यांचा मृत्यू तर मी थांबवू शकत नाही. बरोबर. तो काळाप्रमाणे आहे तो त्यांना आलाच पाहिजे. म्हणून फक्त म्हटलं ह्या आजच्या रेकीमुळे त्यांचा मृत्यू शांतपणे होईल आणि त्यांना गरज नाही आहे. हा प्रकार माझ्याकडे पहिला सगळ्यात घडला. त्यावेळेला मी 2च वर्ष झाली होती रेकी शिकून. आणि मग ते व्यक्ती हो, नंतर 8-10 दिवसांनी मला परत त्याच्यानंतर कळलं. त्याचे मिस्टर आले, म्हणे तुम्ही रेकी बंद का केली होती, तुम्हाला काही कळलं होतं का? तेव्हा मग मी त्यांना सांगितलं हो मला कळलं होतं आणि उगीचच पैसे उकळणं हे माझं हे ध्येय नाही आहे. समोरच्या माणसाला पैसे दिल्यानंतर त्याचा मोबदला जर मिळणारच नसेल तर मी ते पैसे घेऊन काय करू? बरोबर. नाही, खूप छान डिसिजन घेतला आपण. म्हणे त्यांनी हे पण विचारलं मग आम्हाला तुम्ही त्याला काय सांगितलं नाही? म्हणले हे आम्हाला सांगायला परवानगी नसते. युनिव्हर्स आमच्या तोंडून ते वदवून घेणारच नाही. जरी आम्ही सांगायचा विचार तर युनिव्हर्स आम्हाला दाबणार तिकडे. आणि ह्या पाठीमागे माझा स्वामींचा आशीर्वाद भरपूर आहे. त्याच्यामुळे माझ्याकडनं कोणत्याही गोष्टी अपशब्द निघत नाही. बरोबर. अजून कुठला आहे का असं? ते तुम्ही बोलले 3rd फ्लोअरवरनं मुलगा 3rd फ्लोअरवर मुलगा पडला, तो म्हणजे माझा स्वतःचाच मुलगा पडला होता. अरे बापरे. ओके. तो असंच खेळत होता बहिणीबरोबर आणि लपालपी करायला म्हणून तो 3rd फ्लोअरच्या स्टेअरकेसच्या बाहेरच्या बाजूला जी डिझाईन, त्या डिझाईनवरून तो चढला आणि तिथून त्याचा हात सटकला आणि आमच्या शेजाऱ्यांच्या टेरेसमध्ये पडला तो. आणि तिथे खूप काचा होत्या, विटा, कारण ती लोक राहायला नव्हती त्याच्यामुळे खूप बरंच काय सामान पडलेलं होतं बिल्डरचं सगळं. पण त्याला कुठचीही जखम झाली नाही. म्हणून मी त्याला डॉक्टरकडे नेलं होतं. डॉक्टरनी सांगितलं काही फ्रॅक्चर नाही, काही नाही आणि आज मी ती पण त्याला कोणताही त्याचा त्रास नाही. वा. म्हणजे अशा प्रकारे आपण रेकीमधनं भरपूर अशा ह्या गोष्टी केलेल्या आहेत. मी ज्या गोष्टीची अपेक्षा केली त्या गोष्टी मला रेकीने आणि स्वामींनी दिलेल्या आहेत. असं कुठला व्यक्ती आहे का जो डिप्रेशनसाठी आला होता आणि तुम्ही त्यांना हो, डिप्रेशन? माझ्याकडे असे 2 स्टुडंट आले होते. ओके. एक स्टुडंट असा होता की तो इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला बसला होता आणि त्याला केटी लागली. त्याला त्याच्यामध्ये डिप्रेशन आलं कारण त्याची पर्सेंटेज खूप चांगले असायचे आणि मी असं कसं मला केटी लागली.
हे त्याला टेन्शन. आम्ही एका यात्रेला गेलो होतो. त्या यात्रेमध्ये त्यांची माझी भेट झाली. ओके. आणि त्यावेळेला त्यांच्या आईने त्या मुलाचे विचारलं मला की तुम्ही रेकी करता तर हा माझ्या मुलाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल का. तर म्हटलं काय झालं. मग त्यांनी सांगितलं की त्याला केटी लागली आहे. म्हटलं केटी लागली तर तुम्ही रिचेकिंगला पेपर द्या. म्हणे दिलाय पण आम्हाला अजून 3 महिने झाले काही रिझल्ट आला नाही आहे त्याचा. तर मी म्हटलं ठीक आहे. म्हटलं मी प्रयत्न करणार. आणि त्यावेळेला त्यांचा मुलगा त्याच्यामध्ये एवढा डिप्रेशनमध्ये गेला होता की तो पुढच्या परीक्षेचा अभ्यास करायला पण तयार नव्हता. त्याचं लक्षच नव्हतं त्या अभ्यासामध्ये की मला हे सुटत नाही तर मी माझ्या डोक्यावर मी दुसरा अभ्यास करू शकत नाही. तो माझ्या लक्षातच राहत नाही. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी त्यांना काय केलं की त्यांना आम्ही गेल्यानंतर त्यांना पाणी चार्ज कसं करायचं शिकवलं. आम्ही रेकीमध्ये पाणी चार्ज करायला शिकवतो. पाणी चार्ज करायला सांगितलं. त्यांना फक्त सांगितलं तुमच्या पाण्यावर ज्या गोष्टी आहेत जे प्रश्न आहेत ते टाका. आणि मी ते डिस्टनमध्ये करायची कारण ते राहिलं ठाण्याला मी राहिला काळाचोकी कॉटन ग्रीन. त्याच्यामुळे त्यांना मी डिस्टनमध्ये त्यांचे मंत्र टाकायचे त्याच्यावर. त्याच्यामुळे त्याचा फरक पडला. नंतर मी आता केटीचे पेपर त्यांचे सोडायचे तर आता ते कोण आहे बघणारी मला माहीत नाही. जेंट्स आहे लेडीज आहे नाव नाही काही नाही फोटो नाही काही नाही. तरी पण मी एक युनिव्हर्सिटी टाकलं इमॅजिन करून की कोणी व्यक्ती असो जेंट्स असो नाही तर लेडीज असो ह्या मुलाचा सो अँड सो नंबर आहे आणि त्या नंबरवर ह्या मुलाचा पेपर तपासला जावा आणि तो पेपर नीट तपासून घ्यावा. 4 दिवसांनी मला इंट्युशन आलं की त्या मुलांनी पेपर लिहिला होता. पहिलं मी ते चेक केलं कारण लिहिलाच नसेल तर पास कसा होणार. तर त्या मुलांनी पेपर लिहिला होता. पण जे तपासणारे होते त्यांच्या हातून एक चुकी झाली होती की पानाला पान चिकटल्यामुळे मधले मार्कच मोजले गेले नाही. मधले मार्क काउंट न झाल्यामुळे तो मुलगा फेल झाला होता. मग नंतर त्यांना 7 दिवसांनी रिझल्ट आला की मुलगा पास झाला. वा त्याच्यामध्ये म्हणजे झालं बाबा. मग त्याचा प्रश्न सोडा. आणि तो पास म्हणजे कसा 90% पास झाला. अरे बापरे. म्हणजे तो विषय त्याचा चांगला सुटला आपल्याद्वारे. त्याच्यानंतर त्याच्या आईला मी सांगितलं म्हटलं तुमचं काम झालं. म्हणे नाही तुम्ही रेखी चालूच ठेवा त्याच्यावर पण. म्हटलं का. तर म्हणे त्याला डिप्रेशन जे आलंय ना आणि पुढचा पेपर 1 महिन्यानी त्याची परीक्षा चालू होते तोपर्यंत त्याला तुम्ही हे रेखीचं चालूच ठेवायचं. चालू ठेवलं. हो. मग 1 महिना चालू ठेवलं. परीक्षा त्याला काही गोष्टी मी चांगल्या सांगितल्या. अभ्यास कशा पद्धतीने करायचा काय करायचं सगळं सांगितलं. त्याच्यानंतर त्याला 1 महिन्याने त्यांनी सगळे पेपर छान दिले आणि 85% तो मुलगा पास झाला. व्हेरी नाईस. बरं असं कुठलं घडलंय का असं प्रसंग रेकीमध्ये जेव्हा तुम्ही म्हणजे कोण व्यक्ती जसं आता तुम्ही सांगितलं की एक व्यक्तीला मी नाही दिली कारण का ती वारली. असं काय आहे का की कोण खूप तडपतंय जगण्याला आणि त्याला मुक्ती देणं म्हणजे असं. हो असं पण झालंय माझ्याकडं. ओके. माझ्याकडे एक व्यक्ती होती. त्यांचं ब्रह्मकुमारीवर जास्त विश्वास होता. त्यांचं वय जवळजवळ 70च्या आसपास होतं आणि त्यांना किडनी वगैरे सगळं खराबच झालं होतं. डायलिसिसवर होते सगळं. त्यांच्या मुलीला मी 6 महिने अगोदरच सांगितलं की तू त्यांचं डायलिसिस आता तुला बंद करा पाहिजे कारण त्यांना ते आता सहन होत नाहीये. ते बोलली हो सहन होत नाहीये. मग म्हटलं त्यांना तर नॅचरल डेथ दे म्हणून आता तो. तर तिला ते हे होईना कारण एकच मुलगी होती त्यांची ती. आणि तिला संमतीने घरामध्ये बेड डायलिसिस मशीन हिंदुजाचे सगळे डॉक्टर सगळं काय सगळं केलं. दिवसाला लाख रुपये खर्च करत होती ती त्या वडिलांना वाचवण्यासाठी. तर मला थोडंसं हे व्हायचं फील व्हायचं की का ही मुलगी त्यांना त्रास देते कारण त्यांना शारीरिक वेदना ते सहन करतायत. तुम्ही पैसा खर्च करतायत पण शारीरिक वेदना त्यांना त्रास होत आहेत ना. त्या मला थोडेसे हे व्हायचं पण मी काही करू शकत कारण समोरच्या माणसांची परवानगी होत नाही तोपर्यंत मी काही करू शकत नाही. मग ते नंतर त्यांची लास्ट स्टेज अशी आली की ते खूप असं मासा जसा तडफडतो तसे ते 3 दिवस तडफडत होते. मृत्यू येत नव्हता. डायलिसिसचं रिटर्न होत होतं. ब्लड परत रिटर्न येत होतं. त्याच्यामुळे मशीन बंद झाली पण मृत्यू काही येत नव्हता त्यांना. मग त्यावेळेला तिने मला तिसऱ्याशी फोन केला की आंटी असं असं आहे तर तुम्ही काय करू शकता तर बघा. मी म्हटलं मी तुला 6 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं तर जर तू वाढवलं ना म्हणे मला धीर होत नव्हता. म्हटलं ठीक आहे.
सकाळी 7 वाजता तिने फोन केला. मी त्याच्यावर रेकी डिस्टनमध्ये टाकली. ते पार्ल्याला मीच माझ्या घरी तिथून डिस्टनमध्ये रेकी टाकली आणि सकाळी 7ला दिला आणि त्याच्यानंतर ते 8-9 वाजता शांत झाले आणि 11 वाजता त्यांना मुक्ती मिळाली. बापरे. असं म्हणजे कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टीवर असं विश्वास करणं आणि हे वर्षानुवर्ष आपल्याकडे हे गोष्टी चालू आहे. खूप सारे सदीपासनं अशा गोष्टी चालू आहे आणि आम्हाला आता 2026ला अशा गोष्टी ऐकायला भेटतात तर खरंच म्हणजे काय बोलावं काही समजत नाही. म्हणजे खूप डीप होतं हे. लोकांना मुक्ती देणं म्हणजे खूप मोठं काम आहे. म्हणजे आपल्या हातातून हे मोठं सगळे काम स्वामींच्या कृपेमुळे मला सगळं मिळतंय. हो. त्यांच्यामुळे माझे रेखी गुरु पण खूप चांगले आहेत. मला कधीही उपयोगी पडतात. कधीही माझा प्रॉब्लेम असला तरी सांगतात. आणि दुसरं म्हणजे स्वामी माझे एवढे मोठे गुरु आहेत की त्यांच्यामुळे मला सगळ्या गोष्टी म्हणजे मी एखादं नवीन मला ते एक चॅलेंज देतात आणि मी ते स्वीकारते. ते फक्त केवळ त्यांच्या आशीर्वादाने. बरोबर. आणि घेताना पहिली त्यांची आज्ञा घेते. हो. आता म्हणजे खूप हे होतं असं विलक्षण अनुभव. असा कुठला अनुभव आहे का की अजून काय असा अनुभव असेल तर सांगा. माझ्या बिल्डिंगमध्ये मी ग्राउंड फ्लोअरला राहत होती आणि ती एक मुलगी होती. मी त्यांना काही ओळखत वगैरे नव्हते. मी वाशीला आमचं इंटेरियरचं काम चालू होतं माझ्या मिस्टरांचं. पण मिस्टर ऑफिसला जायचे म्हणून मी साईट बघायची. तर त्या साईटवर बघता मला तिकडे एकदम बेचैन झालं. मी एवढी बेचैन झाली की मी तिकडे थांबलेच नाही. मी कामगारांसाठी चावी घ्या तर मला कसं तरी होते मी घरी जाते. आणि मी घरी आले थोडंसं खाल्लं वगैरे. माझं डोकं वगैरे जड झालं होतं त्यावेळेला. मी घरी आले. मला घरी आल्या मी एकदम नॉर्मल झाली. पण मला काही नाही. आणि नंतर बाहेरून आवाज आला. बाहेर असा आवाज की आला की म्हटलं लोकांची एवढी गर्दी का. कारण मी बाहेर गेले नाही. मी घरातूनच बघते. आणि नंतर बाहेर गेल्यावर मला असं दिसलं की एक मुलगी पडली. लोक बघतायत पण कोणी हात लावत नाही तिला. मला एकदम माझ्या डोक्यात तसं काहीच नाही. मी सरळ गेली उठले आणि तिला बघितलं नाकातून श्वास आहे. तिचं छातीची धडधड नाही काय नाही म्हणून घरातून पाणी आणलं, कांदा घेतला, सगळं लावलं. ते नंतर मला कानात कोणतरी बोललं तिला झोपव आणि तिच्या छातीत गुद्दे मार. कोण बोलला. स्वामी. ओके. असं मग काय केलं तुम्ही. मग मी तिच्या छातीत जेव्हा 5-6 गुद्दे मारले त्यावेळेला पटकन तिचा श्वास जोरात सुटला. ओके. आणि ती मुलगी तिला मग लगेच हॉस्पिटलाइज वगैरे केलं आम्ही सगळं. तिला जे ट्रीटमेंट द्यायच्या होत्या त्या बघा 21 बाटल्या तिला रक्ताच्या पाहिजे होत्या आणि 11 बाटल्या पांढऱ्या पेशी. बापरे. आणि त्या हॉस्पिटलमध्ये ते काहीही नव्हतं. ओके. पण तिला ते सगळं मी प्रोव्हाइड करून दिलं. माझ्याकडे एक नगरसेवक होते. ते महापौर मीटिंगमध्ये होते. ते ताबडतोब आले. मी त्यांना फोन केला. त्यांनी मला ते सगळं 3 दिवसामध्ये सगळं सप्लाय करून दिलं. 3 दिवसाचा स्टॉक त्याने. आणि ती मुलगी चांगली झाली, चालायला लागली, सर्व्हिसला लागली आणि आता लग्न पण झालं. 20 जानेवारीला लग्न झालं तिचं. वा. म्हणजे एक जबरदस्त विलक्षण असे अनुभव रेकीद्वारे ऐकायला भेटतो आणि खरंच खूप भारी वाटतंय. आणि ह्याच्या मागे सगळ्या स्वामींचा आशीर्वाद. कारण त्यांनी मला जी काय प्रेरणा दिली आणि त्यामुळे ती मी करू शकले. मी काही नाही. मी एक माध्यम आहे. बाकी सगळं माझ्या हातून स्वामी घडवून घेत आहेत. नाही. बरोबर. तुम्ही आता जितकं स्वामींचा उल्लेख केलाय तर असं काय आहे का तुम्ही अक्कलकोट गेलेत आणि अक्कलकोट एक्सपिरियन्स आहे. हो आहे. अक्कलकोटला आम्ही गेलो होतो. सगळे वृद्ध लोक होते. 70च्या पुढची लोक होते आणि आम्ही जवळजवळ 50च्या आसपासची माझे मिस्टर आणि मी आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो. कारण त्यांची इच्छा होती अक्कलकोटला जायचं. आम्ही इथूनच गाडी केली मुंबईवरून आणि अक्कलकोटला गेलो. पहिलं तुळजापूर केलं, पंढरपूर केलं आणि तुळजापूरमध्ये त्यांना जेवण रात्री आम्हाला 8-9 वाजले. मग हॉटेलवाले बोलले आमच्याकडे एवढं उशिरापर्यंत जेवण तुम्हाला सगळ्यांना मिळणार नाही. म्हटलं किती लोकांना मिळतं ते द्या म्हटलं. कारण त्यांना औषधं गोळ्या घ्यायच्या होत्या, आम्हाला काही नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं पहिलं ह्या लोकांना जेवण द्या. त्यांना जेवण दिलं वगैरे सगळं आणि आम्हाला दोघांना जेवण राहिलं नाही त्या हॉटेलमध्ये. म्हटलं ठीक आहे. म्हटलं त्यांचं पोट भरलं ना बस झालं. मग त्यांना आम्ही परत गाडी केली आणि 1:30 वाजता आम्ही अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला पोचल्यावर त्या बाईला लक्षात आलं की अरे माझी पर्स तिकडेच राहिली.
हो हो त्या आणि त्या पर्समध्ये सगळं तिचं ज्येष्ठ नागरिक कार्ड वगैरे सगळं चाव्या बिव्या सगळं त्या पर्समध्ये पैसे होते. आणि तिथे गेल्या म्हटलं तू काय काळजी करू नको, स्वामी तुझं सगळं मिळवून देते. मिळाल्यावर तू त्या स्वामींना फक्त एक नारळ ठेव, बाकी कसली अपेक्षा करत नाही ते. कारण ते द्यायला आलेत, घ्यायला नाही आलेत. बरोबर. आणि अशा पद्धतीने म्हणत तर माझे मिस्टर हातपाय धुवायला गेले. हातपाय धुवायला गेले, त्यांना एक व्यक्ती भेटली, तुम्हाला जेवण देऊ का? हो. तर माझे मिस्टर कन्फ्यूज झाले. मला विचारले अगं असं असं किती वाजता? विचारताय. रात्री? रात्री 1:30 वाजता. ओके. हा, आणि त्यावेळेला सगळं भंडार बंद झालेलं असं. अन्नछत्र? सगळं बंद झालेलं होतं. ओके. अन्नछत्र सगळं लॉक कुलूप वगैरे लावून सगळं बंद झालेलं होतं. 11 वाजता सगळं त्यांचं बंद होतं आणि काहीच नव्हतं. म्हणजे सगळे त्यांची भांडी बिंडी धुवून मिळून सगळं बंद झालेलं होतं. आणि माझे मिस्टर, आम्ही 1:30 वाजता पोचलो. माझे मिस्टर आले, म्हणाले अगं असं असं विचार. म्हणजे त्यांना खरं स्वामींनीच दिलं. आणि त्यांनी मला विचारलं, अगं त्यांना तेवढं पटकन कळलं, ते मला विचारायला आले. म्हटलं अहो ते स्वामीच विचारलं, एवढा प्रसाद घेऊन या म्हटलं. भूक नाहीये पण घेऊन या, प्रसाद म्हणून घेऊन या. बरोबर. असं जेवण नको म्हटलं, प्रसाद म्हटलं. प्रत्यक्ष स्वामीने आपल्याला विचारलं, आपण नाही म्हणायचं. मग ते गेले आणि त्या व्यक्तीने सगळं भंडार उघडलं. हो. आणि आम्हाला पत्रावळीमध्ये जेवण दिलं आणि आम्ही ते जेवून झोपलो. म्हणजे किती स्वामींची कृपा आपल्यावर असते. नाही, जबरदस्त. म्हणजे या 2 व्यक्तीला जेवण मिळालं नाहीये, हे उपाशी झोपणार माझ्या दारात येऊन. हो. नाही, त्यांनी आम्हाला पोट भरून जेवायला दिलं. आणि मग स्वामींची कृपा सर्वांवरच आहे. हो. अच्छा, जेव्हा तुम्ही मला आता काही गोष्टी सांगत होते ऑफ कॅमेरा, त्यामध्ये तुम्ही तुमच्या एक मुलीचा पण उल्लेख केला होता रेखेद्वारे, की काय घडलं होतं घराबद्दल. हो, तर ते सांगा. माझ्या मुलीला सेपरेट घर पाहिजे होतं. आणि कारण तिला काही स्वतःचे उद्योग, ती पण एक भरतनाट्यम डान्सर आहे. ओके. आणि लहानपणी तिने बालनाट्यामध्ये पण खूप कामं केली आहेत. बरं. हां, आणि ते म्हणजे सासरच्या घरात राहत असल्यामुळे तिला कोणताही तिचं स्वतःचं असं काय करायला मिळत नव्हती. कारण मोठी फॅमिली होती, आजी सासू, सासू सासरे, दीर जाव सगळे होतं. आणि हिचा मुलगा पण होता, नवरा बायको हे दोघं. तर तिला काही करायला मिळत नव्हतं, कारण घरामध्ये सगळं गोंधळ होता. काय ट्युशन घ्यायचं काय घ्यायचं काहीच हे नव्हतं. त्यावेळेला काय आलं, ती बोलली मला घर शोधायचं आहे. ती घरं बघितली. तिला एक घर असं मिळालं की ते घर तिला सोडवेच ना. अच्छा. हां, पण त्या घराची किंमत मात्र खूप होती, ती त्यांच्या बजेटच्या बाहेर होती. बरोबर. त्यांना 2.25 करोडचं ते घर होतं आणि ते तिला जमणार होतं. तिचे मिस्टर लॉयर होते, क्रिमिनल. पण तरी ते म्हणले आपली कॅपॅसिटी एवढी नाही आहे, म्हणून त्यांनी तो विषय सोडून दिला. बरोबर. तरी ती दुसरी घरवरती पण म्हणते, मला मम्मी मला ना घर दुसरं आवडतच नाही, मला तेच घर डोळ्यासमोर येते, मला ते घर मिळण्यासाठी काहीतरी कर. म्हटलं ठीक आहे. तिने पण रेकी शिकलेली आहे, आमच्याकडे सगळ्यांनी रेकी हे केलं आहे. तर म्हटलं तर काय करणार, मी क्रिस्टल मास्टर पण आहे. ओके. हां, त्याच्यामुळे मी त्याला काही क्रिस्टल ठेवायला दिले त्याच्यावर. आणि तिला म्हटलं ते क्रिस्टल पाडव्याच्या दिवशी सकाळी ठेव, कारण त्याला एक चांगला दिवस बघून ठेवायला मी तिला दिलं. ते पाडवा म्हटलं जवळ आहे, पाडव्याच्या दिवशी ते क्रिस्टल ठेव. त्या भाड्याच्या घरात राहत होती ती. ओके. आणि तिने क्रिस्टल म्हणते, अगं मम्मी माझं घर भाड्याचं आहे, मी कसं ठेवू. मी म्हटलं ठेव तू, नंतर जाशील तर तुझ्यावर ते घेऊन जा. आणि तिला एका पर्टिक्युलर दिशेला ते ठेवायला सांगितलं. ते क्रिस्टल ठेवले तिने. सकाळी क्रिस्टल ठेवले. मला पहाटेच स्वप्न पडलं की एक तिचं मोठा प्रशस्त हॉल आणि तिकडे सगळे दिवे लागलेत. आणि मी तिला फोनवर सांगते की तुला घर मिळणार आहे. वा. हां, तर मग नंतर मला सांगते की त्यांचा जी आम्ही खोली बघितली त्यांचा मला परत फोन आला आहे. क्रिस्टल सकाळी ठेवले आणि एक अर्धा तासाने तिला फोन आला त्यांच्याकडनं की तुम्ही परत माझ्याशी घरासाठी बोलणी करायला या. बोलले ठीक आहे. मग मला तिने फोन करून सांगितलं असं असं आहे. म्हटलं जा तुला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. फक्त म्हटलं स्वामींसमोर एक नारळ ठेव की स्वामी मी ज्या कामासाठी जाते ते काम पूर्ण करून होऊ दे. आणि म्हटलं जा. ती गेली, बोलणं वगैरे केलं. त्या व्यक्तीने 1,95,00,000 ते घर दिलं. ओ, म्हणजे सरळ 1,00,000 मायनस 1 करोड मायनस. हां, 1,95,00,000 त्यांनी ते घर दिलं आणि सांगितलं हे घर तुझा स्वाधीन करतोय आम्ही. वा. हां, वा. तेवढंच नुसतं झालं नाही, त्यांना टोकन दिलं ह्या लोकांनी,
तर जोपर्यंत ह्यांचं लोन पास होत नाही आणि संपूर्ण रजिस्ट्रेशन झालं नाही तोपर्यंत त्या व्यक्तीने टोकन पैसे घेतले नाही. तो चेक तसाच्या तसा ठेवला. अरे बापरे. हां, आणि ज्या दिवशी रजिस्ट्रेशन झालं त्यावेळेला त्यांनी त्या व्यक्तीने दुसरा चेक ह्यांच्याकडनं घेतले, कारण 6 महिने लागले त्या गोष्टीला. बरोबर. दुसरा चेक घेतला आणि तेव्हा तो टोकन म्हणून ते केले. म्हणजे मला ह्या मुलीलाच घर द्यायचं होतं. हो, आणि ते झालं प्रॉपर. ते झालं आणि तिला काही घ्यावं लागलं नाही. फक्त घरामध्ये पेंटिंग बाकी सगळं त्यांनी दिलं. AC, फॅन, बीन सगळं A to Z दिलं तिला. वाव. हां. बरं, मला आता सांगा की आता भरपूर असे रेकीबद्दल एवढे सारे एक्सपिरियन्स मी ऐकले, म्हणजे भारावून गेलं. बरं, तुम्ही टीचर पण आहेत, म्हणजे तुम्ही रेकी इन पर्सन लोकांना शिकवते पण आणि ट्रीटमेंट पण देते. अच्छा, काय असा कोर्स असतो, कसं, म्हणजे आता जे लोक आपले पॉडकास्ट बघत आहेत ह्याच्यामध्ये 5 डिग्री आहेत. ओके. पण मी सांगते प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने एकाने तरी शिकावं रेकी. बरं. कारण आज औषधं प्रत्येक घरात चालू आहे. डायबिटीस म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, त्याच्यासाठी तरी शिकावं की तुम्ही स्वतः शिकला तर तुम्ही घरातल्या सगळ्या माणसांना देऊ शकता, बरं करू शकता. आणि जेवढी औषधं तुम्हाला कमी घेता येतील तेवढी तुम्ही घ्या. कारण शेवटी ॲलोपॅथिक औषधामध्ये अँटीबायोटिक घेतल्यामुळे तुमचे सगळे बॅक्टेरिया चांगले सुद्धा जातात, घाणे जातात आणि त्याच्याबरोबर चांगले पण बॅक्टेरिया मरतात. त्याच्यामुळे तुम्ही रेकी शिकला तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीला औषधाची गरज नाही. आज बरं तापाला गोळी घेतली, पेन दुखायला लागलं, पेन, या गोष्टी काहीही कराव्या लागत नाही. तुम्ही दिवसभराची रेकी दिवसातून एकदा प्रॅक्टिस करा, तुमचे सगळे आजार निघून जातील. तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला कळेल की माझे आजार किती निघून गेले. तुमचं डिप्रेशन असू दे, तुमच्या आर्थिक समस्या असू दे, तुमच्या शारीरिक समस्या सगळ्या निघून जातात. बरोबर. आणि आपण 7 चक्र पण 7 चक्र, त्याच्यामध्ये माझं 7 चक्रचा कोर्स वेगळा आहे. ओके. हां, पण रेकीमध्ये थोडंफार आम्हाला 7 चक्राचं, कारण हे सगळं 7 चक्रावरच आहे. रेकी 7 चक्रावर आहे. त्याच्यामुळे 7 चक्र त्याच्यामध्ये आम्ही आम्ही मंत्र टाकून ते जागृत करून देतो. पण त्याच्या 7 चक्रावर आपण आमचे पॉईंट असतात. 24 पॉईंट आहेत पूर्ण बॉडीचे. त्या 24 पॉईंटवर 7 चक्र पण येतात. ती आम्ही क्लीन करायला लावतो त्यांना प्रॅक्टिस करता करता. आणि ती चक्र ओपन व्हायला लागतात. त्यांना सुद्धा इंट्युशन यायला लागतात मग. कारण शेवटी ही गॉड गिफ्ट असतं ना. बरं. अट्युनमेंट देतात का, म्हणजे असं? हो, शक्तिपात आम्ही देतो. ज्या वेळेला गुरु शिष्य हे असतं त्यावेळेला त्या शिष्याच्या आम्ही शक्तिपात करतो. त्याच्यामध्ये त्यांची मंत्र चक्रामध्ये टाकतो आणि तेव्हाच ते अटेनमेंट होतं त्याच्यामध्ये. बरं, तुम्ही जे 2 लेवल सांगितले, फर्स्ट आणि सेकंड. फर्स्ट माझ्याकडे जर कोणाला 2 मी शक्यतो लोकांना सांगते 2 डिग्र्या. मग 2 डिग्र्या जेव्हा शिकायला होतं ते मी त्यांना वेगळी फी लावत नाही. बरोबर. 1 डिग्री शिकत असेल तर त्याला मी वेगळे करते. पण ज्याला 2 डिग्री शिकतात तेव्हा त्यांना पहिली डिग्री फ्री शिकवते आणि दुसऱ्या डिग्रीचा मी चार्ज लावते. अच्छा, म्हणजे पहिली डिग्री फ्री आहे. हां. त्यामध्ये काय असतं? त्याच्या पहिल्या डिग्रीमध्ये तुम्हाला कोणते पॉईंट्स तुम्हाला शिकवले जातात. त्याच्यामध्ये आवरा क्लिनिंग कसा करायचा, तुम्हाला तुम्ही पाणी चार्ज कसं करायचं, बरोबर, तुमची ऊर्जा शक्ती काय आहे हे दाखवतो. साधीशी छोटीशी गोष्ट, तुम्ही हात असा करा. ओके. आणि असं गोल 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 फिरवा. गोल फिरवा. तुम्हाला एक बॉल फिरल्यासारखं, डोळे बंद करा आणि गोल फिरवा. तुम्हाला एक बॉल तयार होईल. गरम ऊर्जेचा बॉल तयार होईल. त्याला मोठं करा. जसं लांब जाल तसा ती ऊर्जा वाढत राहणार. आणि काही लोकांचं एवढं होतं, काही लोकांचं एवढं होतं, काही लोकांचं. तुमची चक्र कशी आहे त्याच्याप्रमाणे त्याचं तुम्हाला एनर्जी मिळणार. कारण ही प्रत्येक माणसामध्ये शक्ती आहे. फक्त ती आम्ही जागृत करून देतो आणि त्यांना सांगतो त्याची प्रॅक्टिस करा. आणि प्रॅक्टिसमधून तुम्ही तुमची एनर्जी फ्लो करा आणि तुम्ही स्वतःला करा आणि घरातल्या माणसांना करा. इमर्जन्सी रस्त्यामध्ये कोण असं असलं तर त्याला पण द्या. बरं. अच्छा, हे जे सामान्य व्यक्ती आमचे जे आहेत, म्हणजे मी काय करतो की तुमचं जे काही म्हणजे आहे, जे तुम्ही सांगितलंय मला, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा ॲड करतो. म्हणजे जे कोणाला, आपले जे कोण व्यक्ती आहेत, भक्त जे ऐकत आहेत, पॉडकास्ट जे ऐकत आहेत, त्यांच्यासाठी असं करतो की मी त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तुम्हाला जर काय कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते तुमच्याशी डायरेक्ट करू शकतात ना? म्हणजे हो, करू शकतात. आणि तुम्ही सामान्य माणसांचे प्रॉब्लेम सुद्धा सोडवतात रेखेद्वारे. बरोबर ना? स्पार्किंग सनची माणसं सुद्धा मी चालवलेली आहेत.
एका वृद्धाश्रमामध्ये आम्ही जातो. हा. आम्हाला काही सेवा पण असते बरोबर. की कारण युनिव्हर्सने आपल्याला जी शक्ती दिली आहे त्या शक्तीचा कुठेतरी डोनेशन सारखा उपयोग करायचा असतो. बरोबर. म्हणून मी आश्रमात पण जाते आणि जे त्यांना घ्या म्हणून मी सांगत नाही, त्यांना त्यांची इच्छा झाली तर मी त्यांना रेकी फ्रीमध्ये शिकवते. त्यावेळेला त्यांना 2 डिग्र्या फ्रीमध्ये शिकवते सगळ्या. तेव्हा त्याचा मोबदला म्हणून त्यांना सांगते माझ्या नावाची 1 माळ स्वामींची जपा, हा माझा मोबदला. आणि त्याच्यामध्ये एका व्यक्तीला मी पार्किंसन मधून बाहेर काढलंय. आता ती व्यक्ती व्यवस्थित चालायला लागली. बरोबर. म्हणजे आता रेकीबद्दल तर मला भरपूर काही गोष्टी अशा कळलेल्या आहेत. बरं, हा युनिव्हर्स जो आहे, माझ्या आता शेवटलाच आपण आलेलो आहेत पॉडकास्टच्या, तर मला असं सांगा की म्हणजे माणूस आणि हा युनिव्हर्स एक दुसऱ्याशी खूप जास्त कनेक्टेड आहेत का? हो आहे. हो. आपण कोणाबद्दल वाईट भावना केली किंवा वाईट बोललं तर युनिव्हर्स पर्यंत पोहोचलं जातं. बरोबर. 15 सेकंदात. आणि त्या 15 सेकंदात युनिव्हर्स त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचवतो. बरोबर. कारण आपला आत्मा पण तो त्याचा युनिव्हर्स ब्रह्मांडच आहे आणि त्याचा आत्मा पण ब्रह्मांडानेच हे केलेला आहे. मग तो आपण 15 सेकंदात सॉरी नाही म्हणालं तर ते ब्रह्मांडापर्यंत पोहोचतं आणि ब्रह्मांड त्याच्या आत्म्यात पोहोचतं आणि मग तुमचं दोघांचं एकमेकाचं क्रॉसिंग व्हायला लागतं. अच्छा, असं होतं बरं? हो, असं होतं. म्हणजे पूर्ण एनर्जीचा खेळ आहे. असं आपण समोर आपल्याला वाटतं समोरासमोर हे शरीर आहे पण आत्मा तर त्याचा आहे ना. करेक्ट. त्याच्यामुळे आत्मा त्याच्याकडं त्या आत्म्याला कळत आणि तो पण मग हळूहळू आपल्याशी वैर करायला सुरुवात होतो. त्याच्या मनातून सुद्धा आपण निघून जातो. तसं आज आपल्या मनात म्हणून कोणाबद्दल वाईट रेखी करताना पहिलं कोणी वाईट कोणाशी रेखी करतानाच असं नाही, कोणी कोणाशी वाईट बोलूच नका. कारण त्याच्यामध्ये आपलं सगळं एनर्जी आपली ब्रह्मांडात जाते. कारण ब्रह्मांड काय करत असतं, तथास्तु. बरोबर. त्याच्यामध्ये तथास्तु, कारण शेवटी काय अहम ब्रह्मास्मी. बरोबर. बरं, मला एक गोष्ट सांगा की आता जेव्हा घरात काही लोक तुम्ही म्हणतात की मुक्ती दिली वगैरे, हे पण मी पूर्ण आम्हाला एकदम ऐकून हे वाटलं. बरं, आता जे लोक गेलेले आहेत तर त्यांचे फोटोज वगैरे असे भरपूर माळ लावतात, असे 1 2 3 4 5 6 असे व्यक्ती, तर ते लावायचे असतात की नाही? म्हणजे काय असतं ते? नाही, कारण काय माहितीये, आपण कार्य करतो 12व्या दिवशी. हो. त्यावेळेला सगळं त्यांचं व्यवस्थित करतो, पूजा अर्चा होम हवन सगळं जे काय केलं. आत्मा हा लगेच जात नाही. बरोबर. आत्मा हा आपल्या जमिनीपासून काही अंतरावर शरीर जातं, आत्मा नाही जात. म्हणून आपण त्याला होम हवन करतो. का तर त्या आत्म्याला तिकडे बाहेर आपण आपल्या घरातून निघून जाऊ, आत्म्याला निघून काढणार. व्यक्ती असते तोपर्यंत आपल्याला ती हवी असते. बरोबर. पण ती मेल्यानंतर त्याचा आत्मा पण आपल्या घरात नको असतो ना. तर त्याचा आत्मा आपल्याला काहीतरी त्रास देईल, सगळं कोणत्या गोष्टी. मग तो आत्मा जर तुम्हाला नको, मग फोटो का पाहिजे? बरोबर. फोटो ही ते निगेटिव्हिटी येते. संतांचे फोटो आपण लावतो कारण ते शेवटी संत आणि आपल्या पाठीशी सतत ते उभे असतात. पण व्यक्ती ही शेवटी पापकर्म पुण्यकर्म सगळं केलेलं असतं, आपण त्यांचा विधी करतो. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला मृत्यू नैसर्गिकपणे ज्या ठरलेलं असतो त्यावेळेला येतो आणि संतांना सांगून ते समाधी घेतात. बरोबर. हा फरक आहे. म्हणून फोटो लावल्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी एवढी वाढते की आपण त्या आत्म्याला बाहेर काढलेलं असून सुद्धा ते फोटोद्वारे त्यांना आपल्या घरात ठेवतो. बरोबर. त्याच्यामुळे फोटो नाही ठेवा. तुमचं त्यांचं कार्य ज्या वेळेला असेल त्या दिवशी तुम्ही काढा, त्यांची पूजा करा, त्यांचं पितराचं काही देणं असेल ते द्या आणि परत तो फोटो आपल्या कपाटात ठेवून द्या. बरोबर. चला, एक शेवटचा प्रश्न मी विचारतो. समजा आता इतके पॉडकास्ट वगैरे काय काय होतात, त्यामध्ये काही विषय लोक घेऊन येतात. ब्लॅक मॅजिकचे भरपूर आता हे आहेत. आपण असं ब्लॅक मॅजिक पण सॉल्व्ह केलं? हो, रेकीमध्ये ब्लॅक मॅजिक सुद्धा काढते आणि मी स्वतः काढलेली आहे. ओके, एक छोटासा सांगा. माझ्याकडे एक व्यक्ती होती, त्या मुलावर आईनीच ब्लॅक मॅजिक केलं होतं. अरे बापरे. का तर त्या मुलाने सतत पैसा आपल्याकडे द्यावा, बायकोकडे देऊ नये. ओके. म्हणजे खूप घाणेरडी प्रकारे ब्लॅक मॅजिक केलं होतं. ओके. तर मग त्यावेळेला त्या व्यक्तीला मी 11 दिवस ते काढत होते. अच्छा. निघालं? हो, पण त्या व्यक्तीला माहित नाही अजूनपर्यंत की माझ्यावर ब्लॅक मॅजिक झालेलं आहे. अरे बापरे. त्या व्यक्तीचं शरीर मी घेतलं माझ्याकडे मंत्राद्वारे आणि त्या व्यक्तीला मी तिकडून ब्लॅक मॅजिक, आजच्या मितीपर्यंत त्या व्यक्तीला माहित नाही माझ्यावर ब्लॅक मॅजिक झालेलं आहे.
बरोबर. कारण ती व्यक्ती बायकोला जास्त हे द्यायची नाही, डिमांडच देत नव्हती. जे आई सांगेल वडील सांगेल तीच गोष्ट, त्याच्या पलीकडे आजच्या क्षणाला त्या व्यक्तीने ते घर सोडलं, आई वडिलांचं, स्वतःचं सेपरेट घर घेतलं आणि स्वतःचा प्रपंच वेगळा मांडला. बापरे, म्हणजे अशा गोष्टी सुद्धा होतात, म्हणजे खूप खतरनाक आहे. बरं ताई, तुम्ही आमच्या चॅनलमध्ये आले, खूप जबरदस्त आज पॉडकास्ट होता. सगळे लोक कमेंटमध्ये सांगतीलच की हा पॉडकास्ट कशा प्रकारे, मला तर खूप आवडला. आणि रेकीबद्दल माझं एक जे विजन होतं, म्हणजे एक परसेप्शन होतं, ते पूर्ण बदललेलं आहे. आणि मी सर्वांनाही सांगतो की ज्या कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मी ताईंचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, आपले काही प्रॉब्लेम असेल ते सांगा, है ना. आणि स्वामी भक्ती केंद्राचं रेफरन्स देऊन तुम्ही सांगा. आणि कोणाला शिकायचं सुद्धा असेल तर ताई अवेलेबल आहेत. आणि ताई बदलापूरला राहतात, तर बदलापूर, तर बदलापूरमध्ये राहतात. तर आपले जे जवळचे कोण सेंट्रल लाईन, वेस्टर्न लाईन, हार्बर लाईनचे कोणी आहेत जवळचे व्यक्तीसुद्धा असेल, त्यांनी यावे. आणि मी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही देते, की व्यक्ती आलीच पाहिजे असं काही नाही. शिकवताना पण मी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही शिकवते. दोन्ही शिकवता तुम्ही? बरोबर. कारण काही व्यक्ती येऊ शकत नाही. आता माझ्याकडे काही अमेरिकेचे पेशंट आहेत, त्या लोकांना मग मी इथून हे सगळं करते, प्रोव्हाइड करते. आणि मी कधी माझा मुलगा अमेरिकेमध्ये, त्याच्यामुळे 2 वर्षांनी मी एकदा त्याच्याकडे जाते, मग त्यावेळेला त्यांच्याशी भेट होते. बरं, मला एक गोष्ट सांगा की तुम्ही म्हणाले होत्या की रेकी लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंगमध्ये पण येतं, असं तुम्ही असं केलं काय, कुठल्या पशु किंवा पक्षीला रेकी दिली? हो, दिली आहे. मग माझ्याकडे एक कावळा दारात आला होता आणि त्याला उडता येत नव्हतं. त्यावेळेला मी काय केलं की मला आमच्या आजूबाजूची म्हणले याला उडता येत नाही, आपण हात पण लावू शकत नाही, मग नाही तर इतर कावळे येऊन टोचमध्ये. म्हणलं ठीक आहे, मला पण त्याचं बघवं नसन. कावळा चांगला होता पण त्याचे पंख हे होत होते, उडतच नव्हते, तो प्रयत्न करत होता. मग मी काय केलं, तो काव काव का म्हणजे मला मदत कर अशा उद्देशाने तो ओरडत होता. आणि त्यावेळेला मी त्याला रेकी दिली. त्यावेळेला लांबूनच त्याला रेकी दिली, त्याला कनेक्ट केलं आणि रेकी दिली. त्यावेळेला तो इतका शांत झाला ना की मला कोणतरी काहीतरी उपचार करतोय आणि मी शांत बसतोय. एवढं शांतपणे त्यांनी माझ्याकडनं 15 मिनिटं रेकी घेतली. 15 मिनिटं मी त्याला रेकी दिल्यानंतर सगळं बंद केलं, नंतर सगळं ते स्टॉप केलं त्यांचं, आणि तो उडून गेला. परत दुसऱ्या दिवशी आला. तो दुसऱ्या दिवशी आला, तो माझ्या दारातच आला. मी बाहेर जायला निघाले आणि बघितलं तर हा कावळा कालचाच आहे. मग परत त्याला रेकी दिली. आणि मग तो उडूनच आला होता, पण त्याला काहीतरी थोडीशी दुखापत असणार म्हणून तो आला. परत त्याला रेकी दिली. रेकी दिल्यानंतर परत तो गेला उडून, सगळं बंद, मी रेकी झालं सगळं आणि तो उडून गेला. परत तिसऱ्याशी काय तो आला नाही. बरोबर. आणि तो क्लिअर झाला. आणि तो क्लिअर झाला. झाडांवर पण आपण करू शकतो. एखादं झाड कोमसतंय तर त्याला तुम्ही रेकी द्या, ते पण झाड जिवंत होऊ शकतं. नॉन लिव्हिंग थिंग म्हटलंय तर कसं काय? नॉन लिव्हिंग थिंगला पण देऊ शकतो? आता नॉन लिव्हिंग थिंगला म्हणजे आता हे जे आता जे चालते फिरते, आता समजा एखादी गोष्ट तुमची तुटली आहे आणि तुम्हाला ती 17 वेळा लावून सुद्धा ते हे नाही, तुम्ही लावा, रेकीला सांगा की रेकी हे आता कायमचं राहू दे, असं व्यवस्थित ते राहील. एवढी शक्ती शक्ती रेकी एनर्जी म्हणून, शेवटी ब्रह्मांड आहे ना, ते ब्रह्मांडातून आलेली शक्ती, ती काहीही काम करते आणि ती कुठेही काम करते. आता इथून मी अमेरिकेपर्यंत देते. बरोबर. आणि सेकंड मध्ये पोहोचते. सेकंदात. शेवटी एनर्जीचा खेळ, एनर्जी. कारण युनिव्हर्स हे सगळं एकच आहे. बरोबर. मग ती एनर्जी पण सगळीकडे सप्लाय होते ना. करेक्ट आहे. वा वा वा, खूप छान ताई. आपण आमच्या चॅनलमध्ये आल्या त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला मला बोलवायचं आहे या चॅनलमध्ये, आपण या. तर थँक्यू मित्रांनो. तुम्हाला कसा वाटला हा पॉडकास्ट तुम्ही मला जरूर सांगा. आणि स्वामी भक्ती केंद्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओके.